नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आहे आपल्या चॅनलवरती. मतदान कार्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर तुम्ही 1 मिनिटामध्ये कसा अटॅच करू शकता किंवा तो तुम्ही कसा लावू शकता हे आपण जाणून घेणार आहोत ई-सिनेट ॲपच्या मदतीने. मग चला जाणूया आपण कसं करू शकतो. त्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला ई-सिनेट ॲपमध्ये जायला पाहिजे. ई-सिनेट ॲप कसं डाउनलोड करायचं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही जर ते बघितलेलं नसेल तर तुम्ही ते बघून घ्या. ह्याच्यामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही न्यू युजर असाल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव वगैरे सगळ्या डिटेल घालून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन पण कसं करायचं हे पण मी दाखवलेलं आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला लॉग इन करायचे आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही ह्या फॉर्मवरती येणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म नंबर 8 आहे, करेक्शन ऑफ एंट्रीज, तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायची आहे आणि लेट स्टार्ट करायचं आहे. आता इथे आहे जर तुम्हाला तर तुमच्या वोटर कार्डमध्ये मोबाईल नंबर टाकायचा. मग येस आय हॅव वोटर आय डी कार्ड आणि नेक्स्ट करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचा वोटर आय डी नंबर आहे तो आणि तुमची स्टेट आहे ती सिलेक्ट करायची आहे. आता जसं की तुम्ही बघू शकता, तुम्ही तुमचं वोटर आय डी आणि तुमची स्टेट सिलेक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर फेच डिटेल करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रोसीड करायचं आहे. ते प्रोसीड केल्यानंतर तुमची जी पण डिटेल आहे ती सगळी इथे तुमची डिटेल येईल. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जर तुमचा ईमेल आय डी असेल तर तुम्ही ईमेल आय डी पण टाकू शकता. आता तुम्ही तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे जाऊन तुम्हाला करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल ह्याच्यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरच्या इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. आता जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे तो तुम्हाला पुन्हा इथे टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय करण्यासाठी त्याचा जो OTP येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आता OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या ज्या पण डिटेल आहेत त्या सगळ्या चेक करायचं आहे. तुमचं प्लेस आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि डन करायचं आहे. डन केल्यानंतर तुमच्या सगळ्या डिटेल इथे येतील आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला सगळं चेक करून ई-साइन इन सबमिट करायचं आहे. आता ई-साइन इन सबमिट केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वेट करायचं आहे. आता इथे तुम्हाला परत तुमचा आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. इथे तुम्हाला आहे गेट OTP करायचं आहे. गेट OTP केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे. आता जो नंबर येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. नाही, त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. हा तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.